नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, झिरो लाईट छायाचित्रकार या सदराखाली बोमन इराणींचा प्रेरणादायी प्रवास वाचनात आला एका व्हॉट्सअप पोस्टवर. तीच आज तुमच्यापर्यंत पोचवतेय आजच्या या आनंदी कट्ट्यावरून. बोमन इराणी मुन्नाभाई MBBS मधला डॉक्टर अस्थाना, 3 इडियट्समधला इंजिनिअरिंग कॉलेजचा प्रिन्सिपल वीरू सहस्त्रबुद्धे उर्फ व्हायरस आणि अशाच अनेक विविधरंगी भूमिकांमुळे बोमन आज एक लोकप्रिय अभिनेता आहे. पण बोमनचा एक विनोदी अभिनेता बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा होता का? बोमनचा जन्म मुंबईतल्या एका पारशी घरात झाला. बोमन जन्मण्याच्या 6 महिने आधीच त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्याला 3 बहिणी, 2 मावशा आणि 1 आत्या. सतत सगळ्या स्त्रियांच्या सहवासात राहिल्यामुळे लहानग्या बोमनचाही स्वभाव काळजी करणारा आणि भित्रा झाला. त्यात त्याला डिस्लेक्सिया नावाचा आजार. शाळेत अभ्यासात बोमन अतिशय मंद होता. बोलताना सुद्धा तो तोत्र बोलायचा, त्यामुळे त्याचे मित्र त्याची मस्करी उडवायचे. न्यूनगंडामुळे बोमन इराणी स्वतःला अपयशी मानू लागला होता. त्यानं स्वतःसाठी कसलीही मोठी स्वप्न पाहिली नाही. त्याचे मित्र डॉक्टर, इंजिनियर, CA झाले, पण बोमन मात्र कधीच काही मोठं मिळवण्यासाठी स्वतःला पात्र समजायचा नाही. बोमनची आई कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी फरसाण, फाफडा हे तयार करून विकायची. बोमनचं ग्रँट रोडवर फरसाण विक्री करायचं 8 बाय 8 फुटाचं एक छोटंसं टपरीवजा दुकान होतं. वयाच्या 32-33 वर्षांपर्यंत बोमन इराणी त्या दुकानातून जेमतेम उत्पन्न कमवायचा. त्याचं दुकान ज्या भागात होतं तो ग्रँट रोडचा भाग हा मुंबईच्या एका रेड लाईट एरियाजवळ. सगळी रफ पब्लिक दुकानात यायची. या सगळ्या परिस्थितीची बोमनला चीड आली आणि मग म्हणून बोमननं साईड बिझनेस म्हणून फोटोग्राफी सुरू केली. 1990-92चा तो काळ असेल. बोमन क्रिकेट, फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचे छान छान फोटो काढायचा. 20-20 रुपयांना ते फोटो त्या मुलांच्या आईवडिलांना विकायचा. अशा प्रकारे काही रुपये त्याने जमा केले. लग्नानंतर 7 वर्षांनी आपल्या बायको मुलांना घेऊन तो उटी फिरायला गेला. जमलेली बचत फार मोठी नव्हती, म्हणून एक बजेटमधलं हॉटेल त्याने बुक केलं. पण ते हॉटेल अतिशय निकृष्ट दर्जाचं निघालं. एखाद्या भूत बंगल्याप्रमाणे असलेल्या त्या हॉटेलात अत्यंत भीतीदायक वातावरण होतं. हॉटेलच्या खोलीत फक्त एकच झिरोचा बल्ब होता. बोमन म्हणतो, तो झिरो लाईट पाहून ना मला स्वतःचीच, माझ्या गरिबीची जबरदस्त चीड आली. आयुष्यात पुन्हा कधी अशी झिरो लाईट मोमेंट येऊ नये ना, म्हणून मी जीवनभर झोकून देऊन मेहनत करेल असा चंग बांधला. आणि या झिरो लाईटनं बोमनचं आयुष्यच बदलून टाकलं. बोमन इराणीला मुंबईत होणाऱ्या बॉक्सिंग ऑलिम्पिकची माहिती मिळाली. तो ऑलिम्पिकच्या ऑफिसमध्ये गेला आणि त्यानं बॉक्सिंगचे फोटो काढण्याची परवानगी मागितली, पण तिथल्या डायरेक्टरनी ती धुडकावून लावली. बोमननं अर्ज विनंत्या केल्या, अर्जवं केली. मी फुकटात काम करीन असं सांगितलं. तेव्हा तो डायरेक्टर थोडासा नरमला आणि सध्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा सुरू आहेत, त्याचे फोटो काढून आण, तुझ्यातली गुणवत्ता बघू आणि मग तुला काम देऊ असं सांगितलं. बोमन कंबर कसून कामाला लागला. पुढे 6 महिने बोमननं प्रचंड मेहनत घेतली. कसंही करून त्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचंच होतं. या विचारानं त्याला पूर्ण झपाटलं होतं. उठता, बसता, खाता, पिता त्याला फक्त आणि फक्त बॉक्सिंगचे फोटोज दिसायचे. माझं काम आणखी उत्कृष्ट कसं होईल हा एकच विचार त्याच्या डोक्यात असायचा. तो कॅमेरा गळ्यात घेऊन 8-10 तास बॉक्सिंगच्या मॅचेसच्या ठिकाणी तळ ठोकून बसायचा आणि त्या दरम्यान त्याने अप्रतिम फोटोग्राफ्स शूट केले. सगळे फोटोग्राफर फक्त व्यवसाय आणि कामाचा भाग म्हणून फोटो काढायचे, पण बोमन मात्र पॅशनेट होता. शेवटी जागतिक बॉक्सिंग ऑलिम्पिकचा ऑफिशियल फोटोग्राफर म्हणून बोमनचीच निवड झाली. अमेरिकेतल्या मॅनेजरची बोमननं अपॉइंटमेंट घेतली. त्यानं बोमनला 3 फोटो काढायची ऑर्डर दिली. एक अमेरिकन बॉक्सर समोरच्या मुष्टियोद्ध्याला एक जोरदार पंच मारेल तेव्हाचा, दुसरा समोरचा बॉक्सर जमिनीवर पडलेला असताना अमेरिकन बॉक्सर उन्मादाने उड्या मारतानाचा, आणि तिसरा सामना जिंकल्यानंतर अमेरिकन बॉक्सरचा हात उंचावतानाचा. या प्रत्येक फोटोबद्दल बोमनला $300 मिळणार होते. बोमन जोमाने कामाला लागला. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मागचे 6 ते 8 महिने त्याने प्रचंड मेहनत केली होती.
आता यश अगदी दृष्टीपथात होतं. त्यानं रिंगच्या बाजूचा एक योग्य कोपरा निवडला. सामना सुरू झाला. पण बोमनचं नशीब त्याच्यावर जणू रुसलं होतं. त्याचे ग्रह काही ठीक नव्हते. त्या दिवशी अमेरिकन बॉक्सर सपाटून मार खात होता. 3 पैकी एकाही फोटोची शक्यता दिसत नव्हती. बोमनचं स्वप्न जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर होतं. त्याची मेहनत पाण्यात चाललेली त्याला दिसत होती. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाताना जे तीव्र दुःख होतं ना, अगदी तसंच दुःख त्याच्या मनात साठून आलं. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं, ऊर भरून आला. एक एक ठोसा अमेरिकन बॉक्सर खात होता, पण त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं दुःख बोमनला होत होतं. बोमननं स्वतःला समजावलं, मी आणखी मेहनत करीन. एक दिवस नियतीला नक्कीच माझी दया येईल. आणि खरंच त्याची ही आर्त प्रार्थना ब्रह्मांडापर्यंत जाऊन पोहोचली. चमत्कार घडावा असं काही रिंगमध्ये घडलं आणि 45 मिनिटं मार खाणारा अमेरिकन बॉक्सर त्वेषाने उठला. त्याने समोरच्या बलाढ्य मुष्टियोद्ध्याला एक जोरदार तडाखेबाज पंच मारला. बोमननं तो क्षण अचूक टिपला. समोरचा बॉक्सर खाली पडला. बोमननं दुसरा क्लिक केला आणि अमेरिकन बॉक्सर विजेता झाला. बोमननं तिसरा क्लिक केला. त्या बॉक्सरला झाला नसेल तितका आनंद बोमनला झाला. त्याने तात्काळ धावत पळत स्कूटरवरून आधी फोटो डेव्हलपिंगची लॅब गाठली. मग टेलिफोन ऑफिसला पोचला. तिथून त्याने अमेरिकेला फोटो स्कॅन करून पाठवले. पण रात्रीचे 2 वाजले तरी फोटो अमेरिकेला पोचले नाहीत असा फोन आला. दुसऱ्या दिवशी बोमन पुन्हा टेलिफोन ऑफिसला पोहोचला. ती मशीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पॅक करून नेण्यात येणार आहे असं त्याला सांगण्यात आलं. बोमन खवळला. त्यानं तिथे प्रचंड आरडाओरडा केला. सरकारी यंत्रणेचा अशा भोंगळ कारभारामुळे भारताचं नाक कापलं जाईल असं त्याने ऑफिसरला ठासून सांगितलं. त्याच्या या हृदयापासून केलेल्या युक्तिवादाचा परिणाम झाला आणि पॅक केलेली मशीन उघडण्यात आली. फोटो अमेरिकेला पाठवले गेले. बोमनला $900ची रॉयल्टी मिळाली. त्याला लगेच पुढची टुर्नामेंट कव्हर करण्यासाठी चेन्नईला पाठवण्यात आलं. बोमन स्वखुशीनं गेला. त्यानं आपल्या लाघवी, विनोदी, निरागस स्वभावानं जिथं जाईल तिथं मित्र जोडले. लोकांना जिंकून घेतलं. त्याचा फोटो स्टुडिओ मुंबईत एक टॉपचा फोटो स्टुडिओ म्हणून ओळखला जाऊ लागला. एक दिवस फोटो सेशन करण्यासाठी बोमनच्या स्टुडिओत सुप्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावर आला. शामकनं बोमनला नाटकात काम करशील का असं विचारलं. त्याची भेट प्रसिद्ध नाटककार अलकाजी पदमसी यांच्याबरोबर करून दिली. बोमन साशंक होता. अलकाजींनी तर बोमनला पाहिल्यावर नाकारलं, पण शामक दावर आपल्या मागणीवर तो अडून राहिला. बोमनला घ्या, नाहीतर मी नाटक सोडून देईन अशी धमकीच त्यानं दिली. बोमनला आपल्या पहिल्या नाटकात दलालाचा एक छोटासा रोल मिळाला. बोमननं त्याचंही सोनं केलं. पुढची 5-7 वर्ष बोमननं नाटकाचं मैदान गाजवलं आणि अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या. एकदा त्याचं नाटक विधू विनोद चोप्रानं पाहिलं आणि त्यानं त्याला आपल्या चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं. बोमन तयार नव्हता. पण राजू हिराणी हा चोप्रांचा असिस्टंट बोमनच्या स्टुडिओत आला. 15 मिनिटांसाठी ठरलेली भेट पुढचे 8 तास कशी चालली हे दोघांनाही कळलं नाही. बोमननं स्वतःला राजूच्या हातात स्वाधीन केलं आणि मग मुन्नाभाईमधलं पात्र अवतरलं. यावेळी बोमन 45 वर्षाचा होता आणि त्यासाठी बोमनला त्या वर्षीचं बेस्ट कॉमेडी फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. पुढे काही वर्षांनी 3 इडियट्समध्ये बोमननं तोंडातल्या तोंडात बोलणाऱ्या व्हायरस उर्फ सहस्त्रबुद्धेची भूमिका केली. त्यासाठी त्याने आपली लहानपणीची तोत्र बोलण्याची खास लकब वापरली. श्रोतेहो, एक मंदबुद्धी, तोत्रा बोलणारा, 10 वर्ष वेटरची कामं करून वयाच्या 33व्या वर्षी फरसाणची टपरी चालवणारा एक माणूस वयाच्या 45व्या वर्षी चित्रपटात डेब्यू करतो आणि 60व्या वर्षांपर्यंत 80हून अधिक चित्रपट काय करतो. सगळं थक्क करून टाकणार आहे नाही. बोमन म्हणतो, उटीच्या हॉटेलात आलेल्या झिरो लाईट मोमेंटमुळे माझ्या हृदयात आग लागली आणि त्यामुळेच मी इथवर पोचू शकलो. जेव्हा केव्हा आयुष्यात, व्यवसायात, कुटुंबात कसली संकटं येतील ना, तेव्हा ह्या बोमन इराणीला आठवा. त्याच्या आयुष्यात आलेल्या संकटांना आठवा. त्याच्या झिरो लाईट फिलॉसॉफीला आठवा. संकटावर मात करण्यासाठी कितीतरी पट जास्त ऊर्जा तुम्हाला मिळेल. आणि कितीही संकट आली तरी घाबरू नका. धैर्यानं त्याला तोंड द्या. पटतंय ना?
तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.